नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या CA मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। बहिणीला संपवून माझ्याशी लग्न कर, मेहुणीच्या प्रेमापोटी डॉक्टरने बायकोला झोपेतच दिला मृत्यू। बुलढाणा या घटनेने हादरलेला आहे, पण ही घटना नेमकं कशा पद्धतीने घडली आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्या CA मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत बुलढाण्यात एका गावातील घरात 10-12 दिवसांपूर्वीच दरोड्याची घटना घडली होती। या दरोड्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर पशुवैद्यकीय चिकित्सक डॉक्टर गजानन टेकाळे आणि त्यांची मुलगी बचावली होती। या दरोड्याचं आता बिंग फुटलं आहे। खरं तर या प्रकरणात अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने गजानन टेकाळे यांनी बायकोची हत्या करून दरोड्याचा बनाव रचला होता। या घटनेचा उलगडा करण्यात आता पोलिसांना यश आले आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुलढाण्याच्या मातोळा तालुक्यातील दाभाडी गावात डॉक्टर गजानन टेकाळे यांचे कुटुंब वास्तव्यात होते। टेकाळे यांच्या घरी त्यांची बायको आणि मुलगी असा तिघांचं छोटंसं कुटुंब होतं। या तिघांच्या आयुष्यात एका महिलेची एंट्री झाली आणि सर्व उद्ध्वस्त झालं। त्याचं झालं असं की डॉक्टर गजानन टेकाळे यांचं त्यांच्याच मेहुणीसोबत प्रेम संबंध होते। या गोष्टीची कल्पना टेकाळे यांच्या बायकोला अजिबातच नव्हती, पण मेहुणी भाऊजींच्या या प्रेम संबंधात बायको अडसर ठरत होती। त्यामुळे मेहुणीने माझ्या सख्या बहिणीला संपवून माझ्याशी लग्न कर अशी अट घातली होती। त्यामुळे मेहुणीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या टेकाळे यांनी बायकोच्या हत्येचा कट रचला। त्यानुसार 18 जानेवारीच्या रात्री डॉक्टर टेकाळे यांनी बायको माधुरी टेकाळे यांच्या ऍसिडिटीच्या चूर्णामध्ये झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळली। त्यानंतर माधुरी यांना पटकन झोप आली। माधुरी गाढ झोपेत गेल्यानंतर टेकाळे यांनी त्यांचं तोंड उशीने दाबून त्यांचा जीव घेतला। त्यानंतर कपाटातलं सामान अस्ताव्यस्त करून जमिनीवर पाडलं, जेणेकरून ही घटना दरोडा वाटेल। त्यानंतर टेकाळे यांनी झोपेच्या काही गोळ्या खाऊन बेशुद्ध अवस्थेत असल्याचा देखावा केला। सकाळी 19 जानेवारीला ही घटना उघडकीस आली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरोड्याचा तपास सुरू केला होता। या तपासादरम्यान पोलिसांना घरात घुसखोरी केल्याचा कोणताच पुरावा मिळाला नाही। घरात कोणत्याही अज्ञात व्यक्तीचे ठसे किंवा श्वान पथकाच्या हाती देखील काहीच लागले नाही। त्यामुळे पोलिसांसमोर घटनेचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान होते। या दरम्यान पोलिसांनी गजानन टेकाळे यांच्या फोनमध्ये त्यांचा एका तरुणीसोबतचा फोटो पाहिला होता। या फोटोवरून पोलिसांना या घटनेत अनैतिक संबंधाचा संशय आला आणि त्यांनी गजानन टेकाळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले। त्यानंतर चौकशीत आपल्या सख्या बहिणीला संपवून माझ्याशी लग्न कर यासाठी डॉक्टरला त्यांची मेहुणी त्रास देत होती, त्यामुळेच बायकोची हत्या केल्याचे गजानन काळे यांनी पोलिसांसमोर कबूल केले। या घटनेमुळे डॉक्टरचं दरोड्याचं बिंग फुटलं। आता पोलिसांनी डॉक्टरच्या मेहुणीला देखील अटक केलेली आहे। या घटनेने बुलढाणा हादरला आहे। तर ही धक्कादायक घटना ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या CA मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।